सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी हा मंगळ एकादश स्थानामध्ये असून चंद्र हा सिंह राशीमध्ये. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते त्यावेळी तुम्हाला गोड बोलण्याची कला शिकावी लागते, कारण तुम्ही कटुतेनं किंवा कठोरपणे वागलात तर तुमची कामं होणार नाहीत आणि कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. म्हणून गोड बोला आणि तुमचं काम करून घ्या. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तृतीय स्थानातील गुरूच्या प्रभावामुळे मुलांकडनं खुश खबर मिळणार आहे. संध्याकाळी एखादं अपूर्ण काम तुमचं पूर्ण होईल. रात्रीचा वेळ तुमचा घरामध्ये व्यतीत होणार असून प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधानाचा आहे. राजकीय क्षेत्रातील तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. सरकारी खातं किंवा शासनातील लोकांसोबत तुमची चांगली ओळख आहे, त्याचा तुम्हाला लाभ होईल. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. रात्री काही असे लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा तुमचा मूड खराब होतो, परंतु काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. मुलांकडनं चांगली बातमी मिळाल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध नवम स्थानामध्ये असल्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी जाण्याची भीती आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि तुमच्या वस्तूंना जपा. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांनी एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. संध्याकाळी एखादं थांबलेलं काम अचानक पूर्ण होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचे योग घेऊन येतोय. चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये असल्यामुळे उत्तम संपत्तीचे संकेत आहेत. तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये प्रगती असून लाभाचे योग आहेत. मुलांच्या संदर्भातील तुम्ही जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला चांगला लाभ होईल. प्रियजनांच्या भेटी तसेच काही प्रतिष्ठित मंडळी तुम्हाला भेटणार आहेत, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य 4 ग्रहांच्या मध्ये असल्यामुळे विशेष स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे मिळकतीचे मार्ग वाढतील. तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला लाभ होईल. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि कोणाचाही अपमान होणार नाही असं पहा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः तुम्हाला यश मिळेल. सूर्याच्या प्रभावामुळे जास्त धावपळ तुमची होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बाहेरचं वातावरण पाहता तुम्हाला तब्येतीची खास काळजी ही घ्यावी लागेल, परंतु उन्हाचा त्रास होणार नाही असं पहा. विरोधकांची काळजी करणं तुम्ही सोडून द्या, कारण ते तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध पराक्रमामध्ये वाढ करणार आहे. तुम्ही नोकरी जर करत असाल किंवा व्यवसायामध्ये तुमचे प्रयत्न यशस्वी होत असतील तर चांगलं आहे. मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला एक समाधानकारक बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. एखाद्या कायदेशीर वाद किंवा खटला जर तुमचा सुरू असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात आणि त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे सुखद राहील. तुमच्या घरामध्ये देखील सुख समाधान असल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होणार आहात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल. खूप दिवसांपासून आर्थिक बाबतींमध्ये तसेच व्यवहारामध्ये काही समस्या होत्या त्या कमी होतील. हातामध्ये पुरेसा पैसा असल्यामुळे तुमच्या समाधानामध्ये वाढ होईल. तुमची हुशारी आणि कामातील वेग यामुळे विरोधकांचा तुम्ही पराभव कराल. प्रवासाचे तुम्हाला योग आहेत, परंतु काही कारणामुळे तुम्हाला तो प्रवास पुढे ढकलावा लागेल. तुमचं लव्ह लाईफ ठीक असून तुमचं नातं हे जास्त मधुर होणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये मंगळ शनी योग असून काही दिवस ते तसेच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला हा तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. तुम्ही जे काही काम करताय ते नीट समजून तपासून घ्या. टीमची मदत घेतली तर तुमची कामं पटापट पूर्ण होतील. नियोजन आणि व्यवस्थापन यावरती भर देणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही स्वतः सगळी कामं करत बसू नका, यामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज असं काही काम करणार आहात की विरोधक देखील तुमचं कौतुक करतील. सरकारी ओळख तसेच शासनातील अधिकाऱ्यांसोबत तुमचे चांगले संबंध असतील, यामुळे तुमची कामं देखील व्यवस्थित पूर्ण होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. तिथे काही प्रतिष्ठित लोक तुम्हाला भेटतील, ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये करिअरमध्ये नक्कीच फायदा होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज आर्थिक बाबतींमध्ये चांगले यश मिळेल. तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे काही नवीन प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. ऑफिसमध्ये सर्व सहकारी तुमचा आदर करतील, तसेच तुमचे प्रोजेक्ट देखील वेळेत पूर्ण होतील. कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही स्वतःहून पडू नका. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे स्वागतासाठी तयार राहा. घरातील ज्येष्ठांची तुम्ही आज काळजी घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी उदय स्थितीमध्ये असल्यामुळे विनाकारण वाद, शत्रुत्व आणि स्वतःच्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात घाई करू नका. बारीक लक्ष ठेवून काम पूर्ण करा. वेळ लागला तरी चालेल, परंतु कामाचा किंवा उत्पादनाचा दर्जा उत्तम हवा आहे. अचानक तुम्हाला प्रवासाचा योग असून त्यामध्ये खर्चाचीही शक्यता आहे. तुम्ही प्रवासामध्ये सावध राहणं आवश्यक आहे आणि अनावश्यक खर्च होणार नाही हे मात्र पहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा आजचा दिवस हा काळजी करण्यामध्ये जाणार आहे. तुम्ही मुलांची काळजी घ्या. त्यांच्या करिअरची चिंता यामुळे थोडासा ताण तुमचा वाढू शकतो. जोडीदारासोबत मात्र तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही आज एकमेकांना मदत कराल. सासरच्या लोकांसोबत व्यवहार शक्यतो तुम्ही टाळावा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळांना भेट किंवा धार्मिक कार्यामध्ये खर्च तुम्ही करणार आहात. प्रवासामध्ये तुम्हाला काळजी घ्यायला हवी, कारण गुरुच्या चतुर्थ योगामुळे मौल्यवान वस्तू तुमची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळांसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.